सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, मी आज तुम्हाला एक मराठी कथा वाचून दाखवणार आहे. मी ही कथा सोशल मीडियावर वाचली, मला ती आवडली म्हणून मी ती आपल्यासोबत शेअर करीत आहे. या कथेचे लेखक आहेत श्रीयुत सचिन देशपांडे आणि कथेचं शीर्षक आहे सुट्टे पैसे. एका मिठाईच्या दुकानात गल्ल्यावर बसायचा तो. त्याच्या शेजारी बसत असे त्याचा सहकारी. 8-10 सेल्समनही असत काउंटरच्या जवळ. दुकानाचा मालक कधी दुकानात येई तर कधी त्यांची मिठाई जिथे बनत असे त्या फॅक्टरीत जाई. थोडक्यात मालक दुकानात नसताना त्याचीच ती जबाबदारी असे. झालं गेलं बघायची आणि अर्थातच तो ती जबाबदारी इमाने इतबारे पार पाडित असे. जितके मिठायांचे नमुने होते दुकानात त्याहूनही जास्त नमुन्यांची लोक बघायला मिळत असत त्याला. कोणी निवांत तर कोणी घाईत, कोणी शांत तर कोणी कोपिष्ट, कोणी अगदी वरची चिल्लरही देणारा तर कोणी वरचे 100-200चे हक्काने डिस्काउंट मागणारा. आणि ह्या प्रत्येकाबरोबर त्याला मात्र अतिशय शांतपणे संयमितपणे वागावं लागत असे. तर आजही अशाच विविध तऱ्हेच्या लोकांची ये जा चालू असतानाच त्याला दिसल्या दुकानात शिरताना त्या साठीच्या बाई. त्या बाईंना बघताच तो किंचितसा मोठ्यानेच बोलला, आल्या, 100च्या आत खरेदी करणार नि 2000ची नोट देणार. सुट्टे द्या म्हटलं तर आरडाओरडा करणार. एवढ्या बोलून त्याने शेजारी बसलेल्या त्याच्या सहकार्याकडे बघत मान हलवली. प्रत्युत्तरादाखल सहकार्यानेही नाहीतर काय या अर्थाची किंचितशी मान उडवली. तोपर्यंत 80 रुपयाची रसमलाई घेऊन त्या बाई गल्ल्यावर पैसे द्यायला आल्या. अपेक्षेप्रमाणेच त्यांनी 2000ची नोट काढली आणि त्याला दिली. त्यानेही दरवेळेप्रमाणे त्या बाईंकडे सुट्टे मागितले आणि दरवेळेप्रमाणेच त्यांची बडबड ऐकून अखेर 1920 रुपये त्या बाईंना परत केले. चेहऱ्यावर यत्किंचितही धन्यवादाची रेख न उमटवता त्या बाई निर्विकारपणे बाहेर पडण्याकरता वळल्या. त्या बाईंच्या मागेच थोड्या अंतरावर उभा असलेला एक इसम मग गल्ल्याजवळ सरकला. त्याने त्याच्या बिलाचे पैसे देऊ केले. पाठी मान वळवून त्याने त्या दरवाजातून बाहेर पडणाऱ्या बाईंकडे पाहिलं आणि गल्ल्यावर बसलेल्या त्याला बोलला, त्या बाईंबद्दलचं तुमचं मघाचं बोलणं ऐकलं मी, पण तुम्हाला माहीत आहे का त्यांचं हे असं करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? नक्कीच माहीत नसावं. देन लेट मी टेल यू दॅट. त्या बाई एक्स्ट्रीम डायबेटिक आहेत आणि तरीही त्या इथून मिठाई घेऊन जातात, ह्याच दुकानातून बरं का. आणि गेली 2 वर्ष खंड न पडता हे असं करतात त्या, जेव्हापासून ते तिघेजण ॲक्सिडेंट होऊन हे जग सोडून गेले. हो, ते तिघे त्या बाईंचे विद्यार्थी होते. ते 10वीच्या परीक्षेत तिघेही 90हून जास्त टक्के मिळवून उत्तीर्ण झाले होते. त्यांनी फोनवरूनच हे त्यांच्या बाईंना कळवलं आणि त्यांच्या पाया पडायला घरी येतोय असंही ते बोलले. त्या दिवशी बाईंनी अत्यानंदाने इथूनच मिठाई घेतली. 500ची एक नोट एका पाकिटात घातली आणि असे 3 पाकिटं त्यांनी तयार केले आणि आपल्या घरी वाट बघत बसल्या त्या तिघांची येण्याची. पण ते तिघे आलेच नाहीत. तर आली त्यांची बातमीच. त्यांच्या ऑटोला एका ताबा सुटलेल्या ट्रकने उडवलं होतं आणि जागीच ते तिघेही 25 तारीख होती ती. तेव्हापासून दर महिन्याच्या 25 तारखेलाच त्या बाई इथे या दुकानात येतात, मिठाई घेतात. आलेल्या सुट्ट्यातून 500ची एक अशी 3 पाकिटं तयार करतात
आणि वाट बघत बसतात त्या तिघांची. हे सगळं मला कसं माहीत असं तुम्हाला अर्थातच प्रश्न पडला असेल. तर त्याचं उत्तर असं की मी त्या तिघांपैकी एका मुलाचा बाबा आहे. मी आणि त्या बाकी 2 मुलांचे बाबा असे आम्ही तिघे दर महिन्याच्या 25 तारखेला बाईंकडे जातो. त्यांनी आणलेली मिठाई खातो, त्यांच्याकडून ती पैशांची पाकिटही घेतो आणि गरजू विद्यार्थ्यांना त्या पैशातून वह्या पुस्तकं घेतो. त्या बाईंना ह्यातलं काहीच माहीत नाही. त्यांच्या मनावर त्या घटनेचा इतका परिणाम झाला आहे की त्या बाई आम्हा तिघांनाच ती 3 मुलं समजतात. गेली 2 वर्ष दर महिन्याच्या 25 तारखेला हे अगदी असंच घडतंय. तेव्हा तुम्हाला रिक्वेस्ट आहे, यापुढे म्हणजेच पुढच्या 25ला त्या बाईंकडे बघून नाराज होऊ नका. त्यांनी बंदे दिले तर त्याचे सुट्टे देण्यासाठी काकू करू नका. चला आता निघायला हवं मला. बाकी दोघांना भेटून त्या बाईंच्या घरी जायचंय आम्हाला. इतकं बोलून तो माणूस निघायला वळला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसले गल्ल्यावर बसलेला तो आणि बाजूला बसलेला त्याचा सहकारीही, अगदी निशब्दपणे. एकमेकांकडे पाहत त्यांनी उघड्या गल्ल्यातील पैशांकडे पाहिलं. त्या दोघांनाही जणू आजच खरी जाण आली होती, बंदे आणि सुट्टे पैसे यामधील. धन्यवाद मित्रांनो. माझं हे कथा वाचन कसं वाटलं याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये लिहून जरूर कळवा. तसेच कथा आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ही माझी आपणास नम्र विनंती आहे. नमस्कार.